पांडाणे टोल नाक्यावर खासदार भास्कर भगरे व स्थानिक शेतकरी हे एकवटले। 25 किलोमीटर अंतराच्या स्थानिक शेतकऱ्यांना टोल माफी मिळावी यासाठी टोल व्यवस्थापन कंपनी व खासदार भास्कर भगरे शेतकरी यांच्यात बैठक झाली। दिंडोरी तालुक्यातील वणी ते सापुतारा रस्त्यावर सुरू झालेल्या टोल नाका हा स्थानिक शेतकरी व आजूबाजूच्या 25 किलोमीटर अंतरावरून ये जा करणाऱ्या गाड्यांना टोल मुक्त झाला पाहिजे। चांदवड, चाचडगाव, पिंपळगाव, बसवंत या टोल नाक्यावर ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांना मोफत आहे, त्याच धर्तीवर पांडाणे टोल नाक्यावर दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना टोल माफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शेतकरी पांडाणे टोल नाक्यावर एकवटले। यावेळी पार पडलेल्या बैठकीमध्ये पांडाणे टोलचे सीईओ जाधव यांनी स्थानिक शेतकरी व रहिवासी यांचा नक्कीच विचार केला जाईल असंही आश्वासन दिले। यावेळी खासदार भास्कर भगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशांत कड, दत्तात्रय पाटील, चिंधू पाटील, आनंदा चौधरी, बाळासाहेब घडवजे, आंबाणेरचे माजी सरपंच संतोष रेहरे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम जाधव, प्राध्यापक अशोक बागुल, वणी पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील पाटील, पीएसआय गणेश कुटे, त्याचबरोबर मोठ्या संख्येने शेतकरी, स्थानिक नागरिक उपस्थित होते। पांडाणे टोलनाका परिसरातील 25 किलोमीटरच्या अंतरावरील शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांना टोल माफी मिळावी यासाठी खासदार भास्कर भगरे यांच्यासह शेतकरी एकवटले। तिकडे त्यांनी पिंपळगावला सूट दिली, चांदवडला सूट दिली किंवा चातळगावच्या याच्यावरती सूट दिली आणि ती सूट आपल्याला मिळाली पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे आणि त्या मागणी बरोबर मी सुद्धा ठामपणे आहे। तुम्ही काही काळजी करू नका। आपल्याकडे मी त्यांना सांगू इच्छितो आपल्याकडे फार गाड्या नाहीये। जो बाकी चांदवड, पिंपळगाव या परिसरामध्ये गाड्यांचं प्रमाण फार आहे। आपला आदिवासी तालुका आहे, आदिवासी तालुक्यामध्ये गाड्यांचं प्रमाण फार नाहीये। कामानिमित्त माणूस फार काही हिंडत नाही आणि त्यामुळे 25 किलोमीटरच्या आतील जेवढे बी आमच्या तालुक्यातले ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, या मग याची लाईट व्हेकल, मग कार असेल, जीप गाडी असेल, पिकअप असेल, छोटा हत्ती असेल किंवा आमच्या भागातले जे प्रवासी वाहतूक करणारे गाडी पिवळीवाले आहेत, या सगळ्यांना सूट मिळावी ही जी मागणी, हीच मागणी मी त्यांना सांगतोय आणि त्या मागणी बरोबर आपण सगळे ठामपणे राहू याच्या पलीकडे। आणि मग दुसरा विषय सांगितला की या ठिकाणी काम करणारी जी माणसं आहे, पिंपळगावला लेडीज लावले आहे किंवा चांदवडला लेडीज नाही, इकडे चातळगावच्या टोलवरती सुद्धा लेडीज आहे आणि लेडीज त्या भगिनी आमच्याच आहे। परंतु ज्यावेळेस काहीतरी वाद होतात, हे रात्रीच्या वेळेस बऱ्यापैकी वाद होतात आणि मग त्यावेळेस कुठेतरी तो विषय भरकटला जातो, विषय राहतो टोलचा आणि तो कुठेतरी जातो आणि मग शेवटी ते काम आपल्यालाच करावं लागतं। मग याचं मिटव त्याचं मिटव त्याच्यापेक्षा या ठिकाणी जो टोलवरती काम करणारे कामगार आहे असले पाहिजे। आणि जर आमच्या माता भगिनींना जर तुम्हाला काम द्यायचंय तर त्या ऑफिस मधलं काम किंवा बाकीचं टोल वसुली सोडून जे बाकीचं काम असेल ते स्टाफचं काम हे दिलं पाहिजे असं मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांची मागणी त्यांना सांगतोय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, वणी।